कैलास कासारे के मैदानाच्या आतमध्ये. आणि बॅटिंगसाठी मात्र आपण जर पाहिलं तर सूरज आणि प्रतीक मैदानावर. स्ट्राईक वरती सध्या आपण पाहतोय ते सूरजला आणि नॉन स्ट्राईकला प्रतीक आपल्याला बघायला मिळत आहेत. श्री इव्हेंट्सवर सुद्धा आपले जे सर्व प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहेत त्याही सर्व प्रेक्षकांचं आमच्या ऑनलाईन व्ह्युअर्सचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय. कैलास कासारेचा पहिला चेंडू फुटवर्क नाही दिसलं त्या ठिकाणी फटक्यामध्ये. एक धाव तर वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो मात्र चुकीच्या ठिकाणी केला गेलाय, ओव्हर थ्रो झालाय. बाकी बॅकअपसाठी मात्र पाठीमागे फिल्डर आलेत आणि 1 रन शॉर्ट. 1 रन शॉर्टचा इशारा इथे मात्र पंच आम्हाला कळवत आहेत. पहिल्या बॉलवरती मात्र एक धाव. 2 धावा काढल्या जरूर, पण त्यातली एक धाव अर्धवट आली, त्यामुळे एकच धाव संघाच्या खात्यामध्ये आता ऍड केली जाते. वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं मात्र या ठिकाणी उघडलंय. यावेळेला मात्र बॉल मिडविकेटच्या दिशेला, फिल्डर डिकला आहेत आणि तिकडे मात्र पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो मात्र स्ट्रायकिंग एंडला. वेगाने 2 धावा घेतल्या आहेत. मॅचची सुरुवात 2 चेंडू आणि 3 धावा. एका बाजूला स्टँड चौकी आहे, एका बाजूला बोरा बाजार चौकी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ए वॉर्ड अंतर्गत मात्र आजचे हे सर्व संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला सामना झाला एम एल मॉर्निंग ए साऊथ, एम एल इव्हनिंग ए नॉर्थ या दोन टीम मध्ये. आणि सूरज जाधव यांच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. ते प्रणित गायकवाड साहेबांकडून ऑनलाईन स्वरूपातलं हे पेमेंट असेल. या वेळेला मात्र लॉफ्ट केलाय, चेंडूला उचललाय, फेकलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो सूरजच्या बॅटमधून. फक्त चौकारासाठी एक बक्षीस होतं आणि वैभव धाटवकर साहेबांकडून मात्र त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आले. हा षटकार आक्रमकता आज दाखवली लागेल आणि ती आक्रमकता दाखवली सुद्धा. कट करायचा प्रयत्न, वेगळ्या धाटणीचा फटका तिकडे मात्र खेळला जातोय अगदी नटराज स्टाईल मध्ये. आपल्या बॅकफुटवर वेट ट्रान्सफर करत मात्र चेंडूला कट केलं आणि सूरजच्या षटकारासाठी मात्र आणखीन एक पारितोषिक या ठिकाणी आले, 50 रुपये रोख रक्कम. कैलास कासारे पुन्हा एकदा मात्र बॅकफुटवर गेले, रूम बनवला, हलक्या हाताने मात्र चेंडूला कव्हरच्या दिशेला पुश केलंय. एकाच धावेवर समाधान मानतील. संघाची धावसंख्या मात्र आता हळूहळू पुढे सरकू लागलेली आहे. धावफलकाला आकार देण्याचं काम मात्र या दोन्ही फलंदाजांनी केलंय. इथे प्रतीक आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडताना दिसला. धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचतोय तो 11 या धावसंख्येवर. एक क्वालिटी क्रिकेट या 2 दिवसांमध्ये आपण अनुभवलं. काल फायर ब्रिगेडने हायएस्ट स्कोर बनवला आणि यावेळेला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेला झेल मात्र निसटलेला आहे. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे फलंदाज करतायत आणि 2 धावा बघता बघता पूर्ण झालेत. 2 धावांसोबत पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर 13 धावा धावफलकावरती आहेत. बिनगडी बाद 13 धावा. एक चांगला स्टार्ट, एक चांगली सुरुवात इकडे मात्र सूरज आणि प्रतीकच्या जोडीकडून. कैलास कासारे पहिलं षटक मात्र हाताळलं होतं, 13 धावा खर्च केल्या. बृहन्मुंबई महानगरपालिका ए वॉर्डच्या अंतर्गत मात्र 8 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. यानंतर SWD आणि रन चेसर दांडी चौकी आपण सुद्धा उपस्थित राहिल्याची नोंद आमच्या आयोजन समितीकडे करायची आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. कैलास कासारे आणि आता मात्र कैलास दिवेकर. फुलटॉस चेंडू होता मिडविकेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकणार त्या ठिकाणी. निघून जातो चेंडू आर पार, सीमारेषा पार. येतोय हा खणखणीत चौकार.
संविधान चषक 2026 आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने 26 नोव्हेंबर 1949. 2026 मध्ये पुन्हा एकदा त्या 26 तारखेची आठवण झाली, ज्या वेळेला मात्र भारताचं संविधान आपल्या देशाला सुपूर्द करण्यात आलं. या वेळेला मात्र स्वतःला बॅलन्स केलं आणि त्या ठिकाणी मात्र बॉल फायनली क्षेत्राकडे जाताना पाहायला मिळतोय. एक सिंगल मात्र तिकडे घेतली जाईल. चोरटी धाव म्हणावी लागेल. अगदी दिवसाढवळ्या धावांची चोरी झालेली आपल्याला बघायला मिळते. एकेरी धावीसोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिजे झाली तर 19 धावा धावफलकावरती सध्या. पहिल्या डावाचा खेळ आहे. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस मात्र SWD आणि रन चेसर दांडी चौकी या दोन टीम मध्ये मात्र पुढील मॅचचा टॉस केला जाणार आहे. सो आपण दोन्ही टीमने मात्र रेडी राहा. वेळेचं मात्र आपण सर्वांनीच पालन करायचंय. आज अजिबात उशीर केलेला चालणार नाहीये. या वेळेला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, आखूड टप्प्याचा चेंडू आणि सरळ मात्र आणखीन एक छपरातोड सिक्सर. षटकारासोबत मात्र धावसंख्येचा आकडा बदलतोय. 4 चेंडू आतापर्यंत या दुसऱ्या षटकातले पूर्ण झाले. टोटल 12 धावा आतापर्यंत या 4 चेंडू मध्ये खर्च केल्यात. चौकार, सिंगल सिंगल आणि षटकार, 2 एकेरी धावा, 1 चौकार 1 षटकार असं मात्र विश्लेषण आहे पहिल्या 4 चेंडूचं. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 25. पुन्हा एकदा मात्र समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय आणि पुन्हा एकदा मात्र झेल हातातून निसटतोय. जीवनदान मिळते एकंदरीत फलंदाजाला आणि 2 धावांची भर पडेल या जीवनदानासोबत. ओव्हरथ्रो होतोय पण बॅकअप साठी फिल्डर आहेत. विकेट किपर धावत आले बॉल अडवण्यासाठी. 1 रन घेतली. दुसऱ्या वेळेला मात्र जर आपण पाहिलं तर बॉल हातातून जसा निसटला तसा दुसराही रन कंप्लीट केला गेला. धावसंख्येचा आकडा मात्र आता 27 वर जाऊन पोहोचेल. ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र छोटासा ड्रिंक टाइम तुम्हाला मिळेल प्रत्येक 2 ओव्हर नंतर. या वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका तिकडे मात्र मिडविकेट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, परंतु हा बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आणखी एक षटकार या ओव्हर मधून आलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि या षटकारासोबत मात्र संघाची धावसंख्या 33 धावा, 16.5 ची सरासरी. 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि बिनगडी बाद 33 धावा धावफलकावरती. स्टँड चौकीने आता मात्र एक चांगला स्टँड घेतलाय. फलंदाज मात्र त्या ठिकाणी नक्कीच चांगले सेट झालेत आणि आता आक्रमकता त्यांच्या बॅटमधून झळकते. दोन्ही फलंदाजांची बॅट बोलू लागलेली आहे. 33 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस आफ्टर सेकंड ओवर. पहले 2 ओवर की समाप्ति और बिना किसी नुकसान के 33 रन एक अच्छी शुरुआत मानी जाएगी. बल्लेबाजी का पूरा जिम्मा आज यहां पर सूरज और प्रतीक के कंधों पर और जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करते हुए दिखाई भी दिए. बॉलिंग मार्क पर दी सुनील राठौड़ बॉलिंग के लिए तैयार होते हुए. चला जरा जास्त वेळ घेऊ नका, थोडस स्पीडअप ठेवा. स्ट्राइक पर सूरज, नॉन स्ट्राइक पर प्रतीक, बॉलिंग मार्क पर सुनील राठौड़. पहली 2 ओवर का खेल जैसे कि हमने देखा 16.5 के औसत के साथ बल्लेबाजी की, 33 रन लगाए अपने स्कोर कार्ड पर. अब आखिरी 2 ओवर में क्या होगा? डेथ ओवर का खेल यहां से शुरू होगा और सुनील राठौड़ के हाथों में ये तीसरा ओवर. पहली गेंद यहां पर अतिरिक्त रनों का इशारा अंपायर द्वारा, व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. एक्स्ट्रा रन्स के साथ सुनील राठौड़ ने शुरुआत की है. रनों को कंट्रोल में रखना होगा, एक्स्ट्रा को कंट्रोल में रखना होगा. इस बार बिल्कुल पाले में आई है गेंद और उसे नाले में भेज दिया.
बाउंड्री लाइन के बाहर आसान सा छक्का, यहां पर बेहतरीन टाइमिंग, पूरी ताकत के साथ 6 रन। और सूरज के लिए और एक 100 रुपए का इनाम वैभव धटावकर जी की ओर से यहां पर घोषित किया गया है। जितने भी वो छक्के लगाएंगे हर छक्कों के लिए 100 रुपए का इनाम होगा। और एक बार लगातार लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर वाटर स्ट्रोक, 6 रन और यहां पर आते हुए 2 गेंदों में 1 डजन रन की यहां पर भरपाई की है और टीम का स्कोर 46 रनों पर जाकर पहुंचता हुआ 46 46 धावफलकावरती। बॅक टू बॅक 2 षटकार इथे मात्र सूरजच्या बॅटमधून आणि अजून एक जर षटकार मारला तर 501 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक असणार आहे सतीजी सावंत यांच्याकडून। बघूया आता षटकारांची तिकडी पूर्ण करू शकेल का सूरज। प्रशांत कासारेजी यांचं या ठिकाणी मात्र शुभागमन होत आहे, हार्दिक स्वागत आहे। मला वाटतं आपल्या जर्सीवरती पाठीमागे आपला मोबाईल नंबर त्यांनी प्रिंट करून घेतलाय। इस बार अच्छी गेंद सुनील राठौड़ की, व्हाइट बॉल के साथ एक बिंदी गेंद भी आई है। 4 गेंदों का खेल यहाँ पर इस ओवर का अभी तक पूरा होने वाला था, लेकिन 2 व्हाइट बॉल डाले गए, 2 छक्के लगाए, 1 बिंदी गेंद आई है, तो 3 गेंदें समाप्त हुई है। टीम का स्कोर अब जाकर पहुंचा है वो 47 रनों पर, तीसरा ओवर प्रगति पर। इस बार भी खराब गेंद, दिशाहीन गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पर लगातार होता हुआ सुनील राठौड़ द्वारा अतिरिक्त रनों का फिर से एक बार इशारा आता हुआ अंपायर्स द्वारा डाउन द लेग साइड जाती हुई ये गेंद और एक एक्स्ट्रा रन जुड़ेगा टीम के स्कोरबोर्ड के साथ। 48 रन टीम के खाते में पहले 3 ओवर के समाप्ति से पहले ही। इस बार भी वाइड बॉल, बहुत एक्स्ट्रा यहां पर खर्च किया है सुनील राठौड़ ने। इस बार ड्राइव किया पॉइंट की तरफ, फील्डर जहां पर नहीं है वहीं पर खेला और बिल्कुल ये 4 रन मिलेंगे और एक जबरदस्त स्ट्रोक आता हुआ सूरज की ओर से और ये 100 रुपए का इनाम प्रणीत गायकवाड़ जी की, राणा जी की ओर से। और टीम का स्कोर यहां पर 50 के पार चला जाता हुआ 53 रन स्कोर कार्ड पर। अब ये बड़ा स्कोर खड़ा होता हुआ नजर आ रहा है। 53 53 धावा धावफलकावरती आहेत स्टँड चौकी। बोरा बाजार चौकी की एक महंगी गेंदबाजी सुनील राठौड़ द्वारा, कई सारे एक्स्ट्रा खर्च किए, लेकिन यहां पर विकेट चटकाने का मौका है। विकेट कीपर आएंगे बॉल के नीचे और आखिरी बॉल पर मिलेगी विकेट। पांच गेंदे, माफ करें, एक बॉल अभी भी शेष है और आखिरी बॉल के पहले ही और एक विकेट यहां पर मिला है। पहला विकेट, ये पहला झटका और वापस लौटेंगे यहां पर सूरज। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे अपनी टीम के लिए, लेकिन इस बॉल पर लीडिंग एज लेके हुए सीधे विकेट कीपर की दस्तानों में गई है गेंद और पहला विकेट गंवाया है टीम स्टैंड चौकी ने। अच्छा स्टैंड लिया था सूरज और प्रतीक ने, अच्छा शुरुआत करके दी थी अपनी टीम के लिए। चलिए जरा जल्दी नया बैटर भेजे प्लीज। श्याम बागड़ी बैटिंग के लिए मैदान के अंदर। स्विंग एंड मिस होती हुई गेंद सीधे विकेट कीपर की दस्तानों में और बिंदी गेंद के साथ ओवर नंबर 3 की यहां पर समाप्ति होगी। थोड़ा सा महंगा ओवर यहां पर साबित होता हुआ नजर आया सुनील राठौड़ का और 3 ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर 53 रन 1 विकेट के नुकसान पर।
53 धावा एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटची ओव्हर आता मात्र शिल्लक आहे. चला आता मात्र पुढच्या टॉस साठी मात्र SWD आणि रन चेसर दांडी चौकी दोन्ही टीमने आपल्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. SWD आणि रन चेसर दांडी चौकी. अजिबात विलंब करायचा नाहीये. टॉस साठी लगेच आपण रेडी राहायचं. ही ओव्हर जशी संपेल तसा पुढील मॅचचा टॉस केला जाईल. बॉलिंग मार्कवरती प्रसाद सज्ज होताना आपल्याला बघायला मिळत आहेत शेवटच्या ओव्हरसाठी. यापुढे SWD आणि रन चेसर दांडी चौकीमध्ये पुढील सामना असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये मात्र पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमने मात्र मुख्य व्यासपीठासमोर उपस्थित राहायचंय. आजच्या दिवसातला चौथा सामना. प्रसादचा पहिला चेंडू. पहिला चेंडू यावेळेला प्रतीकसाठी डीप स्क्वेअर लेगला मात्र ड्राईव्ह केला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय. तिकडे फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळते. बॅटिंगसाठी मात्र दुसऱ्या बाजूने श्याम बागडी आले होते मैदानाच्या आतमध्ये सूरजची जागा घेण्यासाठी. धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. 54 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांकडून अतिरिक्त धावेची घोषणा केली जाते. पंचांनी सुद्धा खूप चांगलं काम केलंय गेल्या 2 दिवसांपासून. अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका पार पाडली आहे. निष्पक्ष अशी पंचांची भूमिका या दोन्ही पंचांनी पार पाडली. त्याबद्दल पंचांचंही कौतुक. आमची श्री इव्हेंट्स लाईव्हची टीम सुद्धा खूप चांगलं काम त्यांनी सुद्धा केलंय. त्याबद्दल त्यांचंही आम्ही आभारी असणार आहोत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये श्याम बागडी आणि प्रतीक यावेळेला रनआउटची संधी असू शकते, पण सुरक्षित राहिलाय प्रतीक. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न आणि 2 धावांसोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिजे झाली तर धावफलकात बदल घडतोय. 56 धावा धावफलकावरती. 57 धावा, माफ करा. एक वाईट बॉल सुद्धा आला होता. पुन्हा एकदा मात्र डाऊन द ग्राउंड ओव्हर दी अंपायर सेट बॉल पाठीमागे गेलाय. बघूया आता मात्र या बॉलवरती किती घेतले जाऊ शकतात. चांगला थ्रो येतोय त्यामुळे एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. 58 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या ओव्हरमधून आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र बॉल हवेत आहे. आणि अनिल तांबे साहेबांचं या ठिकाणी मात्र शुभागमन झाले. साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपल्याला सुद्धा व्यासपीठावरती येण्याची विनंती असणार आहे. अनिल तांबे सर. इथे दरम्यान मात्र प्रतीकची विकेट आलेली आपल्याला पाहायला मिळते. रामदास यांचा एक अचूक झेल तिकडे पाहायला मिळाला. बॅटिंगसाठी मात्र नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. निनाद पवार. काल निनादची टीम सुद्धा या ठिकाणी खेळताना आपण बघितली होती. निनाद फ्रेंड्स 11 या नावाने मात्र तो संघ मैदानावरती उतरला होता, परंतु मैदानामध्ये त्यांना पहिल्याच सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आज स्वतः निनाद पवार संघाचे संघ मालक जे काल खेळले नव्हते पण त्यांची टीम खेळली होती, आज मात्र पुन्हा एकदा त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. निनाद पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फेस केला. पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा घोषित केला जातोय. पुन्हा एकदा मात्र डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स येत आहेत. संघाची धावसंख्या आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेली बघायला मिळते. ती 60 या धावसंख्येवर. 60 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतील. इथे मात्र बोरा बाजार चौकीने घेतलेला निर्णय तो कुठेतरी फसलेला दिसतोय. प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय स्वीकारला होता, पण फिल्डिंग करायच्या निर्णयामध्ये मात्र कुठेतरी थोडीशी आता टीम बॅकफुटवर जाताना दिसते. कारण 60 धावांचा आकडा म्हणजे जो काही आपण जर पाहिला तर मोठा आकडा म्हणला जाईल या 4 ओव्हरच्या मॅच दरम्यान.
शेवटची ओव्हर आहे आणि शेवटच्या ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर 4 चेंडू पूर्ण झाले, 5 चेंडू पूर्ण झालेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. 3 व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळले गेले या ओव्हरमध्ये. एक विकेट सुद्धा पटकावली गेली आहे ती प्रतीक सारख्या फलंदाजाची. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय चेंडू समोरच्या दिशेला, व्ही शेप मध्ये जातोय लॉंग ऑनच्या दिशेला आणि तिकडे मात्र शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकारासोबत या डावाची समाप्ती होते. एकंदरीत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 ओव्हरच्या समाप्ती दरम्यान 2 गड्यांच्या मोबदल्यात 64 धावा बनवल्यात आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये मात्र 65 धावांचं आवाहन समोर ठेवलं गेलंय. मॅच बॉल द्या, नवीन बॉल द्या विपिन सर, पंचांना नवीन बॉल द्या. 65 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी मात्र बोरा बाजार चौकीला. यानंतर SWD आणि रन चेसर दांडी चौकी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचंय. पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. SWD आणि रन चेसर दांडी चौकी अजिबात वेळ लावू नका, लगेच टॉस साठी या, नाहीतर पेनल्टी लागेल. हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो. चला दांडी चौकी लवकरात लवकर यायचंय. रन चेस्टर दांडी चौकी लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून या ठिकाणी मॅचला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. SWD संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. रन चेस्टर दांडी चौकी कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या, नाहीतर आपल्या टीमला पेनल्टी लावली जाईल. शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी, आपल्याला शेवटचा पुकार आहे, लक्षात घ्या. समोरची टीम इथे आलेली आहे. दांडी चौकी आपण जर पुढच्या 2 मिनिटात नाही आलात तर आपल्याला पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. हॅलो चेक. हॅलो हॅलो कमी करा, कमी तुम्ही वाढवताय. हॅलो 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 चेक. चला लवकरात लवकर दांडी चौकी आपण टॉस साठी यायचंय. फ्रेश मॅच मधली शेवटची मॅच असेल यानंतर SWD आणि रन चेसर दांडी चौकी या 2 टीम मध्ये नाणेफेकीचा कौल इथे पार पाडला जाणार आहे. तत्पूर्वी इथे जिंकण्यासाठी 65 धावांचं आवाहन आहे बोरा बाजार चौकीला. लवकरात लवकर मात्र फिल्डिंग लावण्याची विनंती असेल. स्टँड चौकी आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रथमतः बॅटिंग करत स्टँड चौकीने 64 धावा बनवल्यात आणि 65 धावांचं आवाहन समोर ठेवलं गेलंय. बृहन्मुंबई महानगरपालिका ए विभाग भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात. ए विभाग संविधान चषक 2026. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये आणि आकर्षक असा चषक आणि तृतीय पारितोषिक आकर्षक असा चषक. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीरानंतर प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचं पारितोषिक आपण देतोय. विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं ते महानगरपालिका उपायुक्त परिमंडळ 1 चंदा जाधव मॅडम, त्याचबरोबर सहाय्यक महानगरपालिका आयुक्त ए विभाग माननीय श्री जयदीप मोरे साहेब, अरुण वैद्य साहेबांचे आभार असतील, महेंद्र कदम साहेबांचे आभार असतील, प्रणय पाटील साहेबांचे आभार असतील, प्रमोद गिरधर पवार साहेबांचे आभार, राधेश्याम जयस्वार साहेबांचे आभार, हरिश्चंद्र कोळेकर साहेबांचे आभार आणि आभार असतील ते मिलिंद जगन्नाथ जाधव साहेब यांचे.
आमची सर्व वरिष्ठ अधिकारी मंडळी आहे त्यांचा सर्वांचा आम्ही धन्यवाद देतोय. ए नॉर्थ मोटर लोडर विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंदांच्या माध्यमातून या स्पर्धेचे व्यवस्थापक आयोजक विपिन बबन तांबे, नंदन लक्ष्मण मोरे, सुमित मधुकर कांबळे, किरण विठोबा खैरे, सोहन सिद्धार्थ गायकवाड, उमेश रमेश सोलंकी, रोशन उमेश वाडकर आणि सुमित काशीनाथ जाधव आणि इतर सर्व आमचे सर्व आयोजक समितीतले सहकारी सर्वांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय. सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली बघायला मिळते. 65 धावांचा पाठलाग हा सामना जिंकण्यासाठी करावा लागणार आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर कैलास दिवेकर आणि त्यांच्या जोडीला मात्र प्रसाद. गोलंदाजीसाठी निनाद पवार राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिला चेंडू. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर अतिरिक्त धावेची घोषणा तिकडे पंच करताना दिसत आहेत. एक्स्ट्राने मात्र वैयक्तिक धावांचं नाही पण सांघिक धावांचं खातं तर उघडलं गेलंय. 65 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. यानंतर SWD दांडी चौकीला विनंती आहे. या वेळेला मात्र डाऊन द ग्राउंड जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. लँड अँड डिलिव्हर्ड. खडे खडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. नाही ना, दांडी चौकीचं कोण येतच नाही. दांडी चौकी लवकरात लवकर आपण टॉस साठी या, नाहीतर आपल्या टीमला पेनल्टी लावली जाईल, लक्षात घ्या. बोलून दे. चला, दांडी चौकीत जर कॅप्टन आले असतील तर टॉस साठी यायला हरकत नाहीये. चांगली स्कोरिंग या ठिकाणी मात्र आम्ही गेले 2 दिवस अनुभवतो. व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉल नंतर मात्र आता षटकार. वैयक्तिकही धावांचं खातं उघडलंय. यावेळेला मात्र कट करायचा प्रयत्न होता. चांगली गाईडलाईन यावेळेला पकडूनच गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते निनाद पवार यांची. काल त्यांच्या नावाने मात्र संघ सुद्धा मैदानावरती उतरला होता, निनाद फ्रेंड्स 11 या नावाने, पण संघ मात्र कमनशिबी ठरला. या वेळेला मात्र पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एक्स्ट्रा रनची घोषणा मात्र पंचांना करावी लागते. दिशाहीन गोलंदाजी जर आपण अशा एक्स्ट्रा रन्स जर देत राहिला तर 65 धावांचं लक्ष काही मोठं नाहीये. एखाद दुसरी मोठी ओव्हर जर मिळाली तर स्टँड चौकीला या ठिकाणी मात्र बॅकफुटवर जावं लागेल. कट करायचा प्रयत्न होता. यावेळेला स्लिपला नाहीये कोणी. थर्डमॅनकडे मात्र बॉल ट्रॅव्हल करतोय. तिकडे डीपला फिल्डर आहेत. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल फलंदाजांना. सचिनजी कांबळे यांचं मात्र मैदानावरती शुभागमन होत आहे. सचिनजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला, दांडीचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस साठी यायला हरकत नाहीये. आणि इथे मात्र चौकार येतोय. स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. स्लायसिंग कट पाहायला मिळतोय आणि 4 धावा. या वेळेला मात्र डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय आणि इथे निनाद पवार थोडासा नाराज दिसतोय. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर 16 धावा
पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालेला आपण पाहिला आणि पहिल्या षटकादरम्यान आपण जर पाहिलं तर वाईड आला, त्यानंतर षटकार आला, तिसरा चेंडू मात्र आपण हाताळलेला पाहिला तो डॉट होता, त्यानंतर पुन्हा वाईड, एक सिंगल, मग चौकार आणि मग पाचव्या चेंडूवर एक धाव आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. अशा पद्धतीचं मात्र पहिल्या ओव्हरचं विश्लेषण आहे आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा. त्यावेळेला मात्र बॅटची लिडिंग यायची आणि पुन्हा एकदा मात्र विकेट किपर निनाद पवार. जीवनदान मिळते फलंदाजाला, जीवनदानासोबत एक सिंगल धाव सुद्धा. नवीन ओव्हरची सुरुवात त्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर श्याम बागडी त्यांच्याही चेहऱ्यावरती थोडीशी निराशा बघायला मिळते, कारण पहिल्याच बॉलवर विकेट मिळवता येऊ शकली असती, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. चला टॉस करून घेऊया. दांडी चौकी आणि SWD दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. मी पाटील साहेबांना विनंती करेन, साहेब आपण हा आपल्या पुढच्या मॅचचा टॉस जो आहे तो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. प्रणय पाटील साहेब आपल्याला विनंती करतोय, आपण पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी पार पाडायचा आहे. आणि SWD ने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय मात्र त्वरित कळवायचा आपल्याला विनंती असेल टीम SWD. पंचांकडे मात्र त्या ठिकाणी अपील करतायत. यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा बॉल हवेत आहेत. श्याम बागडी मात्र त्या ठिकाणी थोडंसं अडकळली आहेत. नो मॅन्स लँड मध्ये मात्र बॉल पडतोय, तिकडे मात्र कोणीही नव्हतं. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात मात्र बदल घडतोय. चांगली ओव्हर आता हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात श्याम बागडी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका, तिकडे मात्र लॉंगॉनच्या दिशेला एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होतोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोन्ही धावांचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि 2 धावांसोबत संघाची धावसंख्या या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचली आहे ती 23 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 ओव्हर दरम्यान पाठलाग मात्र करायचा आहे तो 65 धावांचा. प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र या ठिकाणी स्टँड चौकीने 64 धावा बनवल्या होत्या आणि या 65 धावांच्या पाठलागाला सुरुवात झालेली असताना पहिली ओव्हर मात्र खूप फायदेशीर ठरली आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र 23 धावा बनल्या. आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये 21च्या सरासरीने 42 धावांची आवश्यकता असेल. बारा चेंडू आणि 42 धावा. SWD ने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच साठी मात्र आपला निर्णय लवकरात लवकर कळवण्याची विनंती असेल टीम SWD. सर्व काही आज वेळेत चालू आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे की असंच सहकार्य आज दिवसभर राहू दे आपल्या सर्वांचं, कारण वेळेअभावी मात्र मग नंतर आपल्याला ओव्हर्स कमी करू शकावे लागतील.
अंधार पडण्या अगोदर आपल्याला सर्व काही या ठिकाणी पार पाडायचंय. त्यावेळेला मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला समोरच्या दिशेला. SWD ने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा मात्र हवाई फटका आणि हवाई फटक्यावरती मात्र बघूया काय घडतंय. इथे मात्र विकेट मिळेल. झेल पकडला जातोय आणि फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय कैलास दिवेकरच्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिली सफलता बोरा बाजार चौकीच्या विरोधात मात्र यावेळेला स्टँड चौकीला. यानंतर SWD ने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण आम्ही करू असं कळवलंय. बृहन्मुंबई महानगरपालिका ए विभाग आयोजित संविधान चषक 2026 भव्य मर्यादित षटकांची 2 दिवसीय ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आज 28 जानेवारी 2026 या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये मात्र बरंच काहीसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. सर्वांनीच मात्र खूप चांगलं सहकार्य केलं आज या स्पर्धेला. त्याबद्दल आपण सर्व संघांचे सर्वप्रथम तर आभार व्यक्त करतोय. आपली संपूर्ण आयोजन समिती, आपले सर्व वरिष्ठ अधिकारी वर्ग ज्यांनी मात्र या ठिकाणी या स्पर्धेला योगदान दिलं आणि या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आपल्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन या ठिकाणी मात्र व्यासपीठावर उपस्थित राहिले त्याबद्दल त्या सर्व मान्यवरांचा आभार. आपल्या स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका हर्षिता नार्वेकर मॅडम सुद्धा काल या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतोय. आणि तसेच माजी नगरसेवक सन्माननीय गणेश सानप साहेब हे सुद्धा या ठिकाणी आज दिवसभरामध्ये आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या विभागाचे माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख सन्माननीय गणेश सानप साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आज दिवसभरामध्ये आगमन होईल. 32 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या दिवशी फोर्ट स्ट्रायकर अर्थात फोर्ट प्रीमियर लीग जी स्पर्धा येत्या 7 आणि 8 जानेवारीला आपल्या कर्नाटक ग्राउंड वरती होणार आहे त्याचं ऑक्शन होतं. खेळाडू लिलाव प्रक्रिया होती आणि त्यानिमित्तानं सुद्धा गणेश सानप साहेबांची भेट झाली होती. यावेळेला मात्र चांगला फटका तिकडे समोरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेला बॅकअपला मात्र येण्याची कुठेतरी विनंती करतायत गोलंदाज. सध्या बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर उमेश आहेत, विनोद आहेत, माफ करा. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, क्रॅकिंग फटका आलाय आणि हा षटकार जबरदस्त फटका खेळलाय प्रसादच्या बॅट मधून. गोलंदाजाला प्रसाद दिलाय आणि संघाची धावसंख्या मात्र 39 धावा. असेच फटके खेळावे लागतील. 39 धावा झालेले आहेत.
आणि जिंकण्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर 65चा पाठलाग आहे, त्यामध्ये सव्वीस धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिलेत 7. 7 बॉल 26 धावा. ओव्हर यस, 6 चेंडू 26 धावा. 6 चेंडू आणि 26 धावा आता बनवायचे आहेत. म्हणजे एकंदरीत या 6 चेंडूंमध्ये अजून 4 षटकार ठोकावे लागतील आणि एक दुहेरी धाव घ्यावी लागेल. कंपल्सरी चेस नाहीये इकडे. आपल्याला स्कोर जर लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळण्याची संधी आहे या स्पर्धेमध्ये. अगदी वेगवेगळे नियम आपण प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून पाहत असतो. यानंतर सामना क्रमांक 4 SWD विरुद्ध रन चेसर दांडी चौकी. SWD ने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. मग त्यानंतर विजेता विरुद्ध विजेता असा सामना होईल. मग पहिल्या मॅचचा विजेता ठरले होते ML इव्हनिंग ए नॉर्थ आणि दुसऱ्या मॅचचा विजेता ठरले होते ML मॉर्निंग ए नॉर्थ. सध्या तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 6 चेंडू आणि 26 धावांचा पाठलाग. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतात विजय. आणि समोर मात्र बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर कैलास. पहिला चेंडू फुलटॉस होता, फ्लायटेड बॉल आणि त्याला मात्र पाठवलंय 1 बाउन्स. 4 धावांसाठी सीमारेषा पार. रन मिळतील 4 आणि येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचे कोणीही वादविवाद घालू नका. आणखीन एक स्लोअर वन फ्लायटेड. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. पंच आपला निर्णय घेतील आणि कोणाला आउट घोषित केलं जाते हे आपल्याला सर्वप्रथम जाणून घ्यावं लागेल. रन आहे का? मला वाटतं पंचांनी आउट घोषित केलंय. ऑलरेडी त्या ठिकाणी मात्र बॅटर आउट घोषित केला गेलाय. कैलास माघारी परतावं लागेल. येस, कैलासला मात्र बाद घोषित केलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला बघायला मिळतोय नितीन. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा मात्र रनआउटची संधी आणि निनाद पवार यांनी मात्र आपलं काम चोखपणे बजावलंय. आणखीन एक विकेट मिळतीये. एकंदरीत या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. पहिल्या बॉलवर ज्या पद्धतीने चौकार खेळला गेला त्यावेळेला असं वाटलं होतं थोड्या वेळासाठी की रन चेस होतील, पण त्यानंतर मात्र बॅक टू बॅक विकेट्स येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आता फक्त 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 3 चेंडूंमध्ये मात्र जिंकण्यासाठी जसं आपण बघितलं 6 मध्ये 26 ची गरज होती. आता अजून 3 मध्ये 22 बनवायचे आहेत. SWD आणि रणचेस्टर दांडी चौकी आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जाण्याची तयारी करायची आहे. फलंदाजीसाठी मात्र रामदास आलेत. त्यावेळेला मात्र पहिलाच बॉल. बाहुबलीच्या बॅटमधून मात्र हा चौकार. मला वाटतं या फलंदाजाला अगोदर पाठवण्याची गरज होती बॅटिंगला. थोडस त्याचं प्रमोशन केलं असतं तर मला वाटतं तो रन बनवू शकला असता, पण हरकत नाही. आल्यानंतर पहिला तरी चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, पण थोडासा आता उशीर झालाय. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बीट झाली आहे. रनआउटच्या प्रयत्नामध्ये पण बॉल पाठीमागे निघून गेलाय.
निनाद पवार यष्टीरक्षक म्हणून वाईट बॉल आणि वाईट +1. 49 धावा धावफलकावरती आतापर्यंत. दोन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फुलटॉस चेंडू होता, फटका मात्र हवेत खेळला गेलाय. आणि एका धावेला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न तिकडे यशस्वी होतोय. हो, सुंदर फटका, पण येता येता थोडासा उशीर झाला. एकंदरीत हा सामना जो आहे तो स्टँड चौकीच्या बाजूने निर्णय देताना दिसतोय. सो अभिनंदन स्टँड चौकी संघाचं. अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक बोरा बाजार चौकी. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, पण तो निर्णय मात्र कुठेतरी फसला. तर सर्वप्रथम मी बोरा बाजार चौकीच्या कर्णधाराला या ठिकाणी सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. आणि सामनावीराचे मानकरी ठरलेत स्टँड चौकी संघाचे धडाकेबाज फलंदाज सूरज. बोरा बाजार चौकीचे कर्णधार इथे उपस्थित राहत आहेत. त्यांना या स्पर्धेची आठवण म्हणून या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल एक छोटंसं सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे आणि सामनावीराचा पुरस्कारही दिला जाणार आहे तो उपस्थित मान्यवरांकडून. आणि सामनावीराचा मानकरी ठरलाय तो मात्र स्टँड चौकी संघाचा